नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नरक चतुर्थीच्या दीपावलीच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा नोकरी शोधत शोधत खूप दमलेला असतो आणि घरी येतो. घरी येऊन तो एका बाकावर बसतो. तेवढ्यात ओवी धावत येते आणि आईला आवाज देऊन सांगते की आई, अगं बाबा आलेत. तेव्हा लगेच ती बाबांजवळ म्हणजे ऋषिकेश जवळ येते आणि बाबांना विचारते की बाबा तुम्ही आलात का, आणि काय हो बाबा तुम्ही माझ्यासाठी काजू कतली आणली का. तेव्हा ऋषिकेशला ते ओवीचे शब्द ऐकून खूप वाईट वाटतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी, आज नाही आणली पण उद्या येताना मी नक्की तुझ्यासाठी तुझी काजू कतली घेऊन येईल. तेवढ्यात जानकी ही ऋषिकेशसाठी पाणी घेऊन बाहेर येते आणि ओवीला म्हणते की ओवी, अगं मी तुला काय सांगितलं, बाबांकडे असं हट्ट करत नको जाऊ, मी तुला सांगितलं ना बाबा तुझ्यासाठी नक्की सर्व काही घेऊन येतील. तेव्हा ओवीला थोडंसं वाईट वाटतं, परंतु ओवी ही समजावून घेते आणि तेवढ्यात जानकीचं जे काही ऋषिकेशच्या अंगाला जे काही माती वगैरे धूळ लागलेली असते तर ती लगेच ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश, अहो काय झालं, तुमच्या शर्टला हे कसले डाग आणि काय झालं. तेव्हा जानकीला तर खूप टेन्शन येतं, कारण ऋषिकेशचा खिसा सुद्धा फाटलेला असतो. जानकी विचारते की अहो तुम्ही असे का म्हणतात, कारण खिसा सुद्धा तुमचा फाटलेला आहे आणि शर्ट सुद्धा इतका खराब झाला, नेमकं झाले तरी काय. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की काही झालेले नाही अगं जानकी. तर ओवी, अहो तुम्ही कुठे पडलात की काय. तर ऋषिकेश फक्त बघत असतो. तेव्हा जानकी लगेच धक्क्याने ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश, अहो काय झालं, म्हणजे तुम्ही पडलात की काय कुठे, आणि ओवी जा बाबांसाठी पाणी घेऊन असे म्हणते. ओवी धावतच आत जाते. तर जानकी धक्क्याने घाबरतच विचारते की ऋषिकेश, अहो सांगा की नक्की काय झाले तुम्हाला, अहो नक्की अशी अवस्था तुमची झालीच कशी, तुमच्या चेहऱ्यावरून सर्व काही कळतं की नक्की काहीतरी झालेले आहे म्हणून. ऋषिकेश प्लीज काय झाले ते सांगा. म्हणून जानकीची खूप धांदल उठते की नक्की काय झालं, म्हणून तिला खूप टेन्शन येतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी काही नाही झालं, शांत हो. तेवढ्यात ओवी पाणी घेऊन येते आणि ऋषिकेशला ती पाणी पिण्यासाठी देते. तेव्हा ऋषिकेश पाणी पितो तर जानकी म्हणते की सावकाश जरा ठसका लागेल. तेव्हा लगेच ओवी आपले कान पकडते आणि सॉरी बाबा असे ऋषिकेशला म्हणते की तुम्ही काजू कतली नाही आणली, मला काही फरक नाही पडणार. तेव्हा जानकी ओवीला म्हणते की ओवी जा तू बाळा आतमध्ये जा हा ग्लास घेऊन. जानकी पुन्हा ऋषिकेशला विचारू लागते की ऋषिकेश काय झालं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं काही नाही, रस्त्यात येताना माझा पाय घसरला आणि मी मातीत पडलो. तर जानकी म्हणते की काय तुम्ही पडलात, अहो पण. तर ऋषिकेश म्हणतो की थांब मी लगेच हातपाय धुवून बाहेर येतो. परंतु जानकीला मात्र ऋषिकेशची ती अवस्था बघून खूप टेन्शन येते. ऋषिकेश काही सांगत नाही की नक्की काय झालं ते. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरी असे पाहायला मिळतं की ऐश्वर्या आणि सारंग हे सुमित्राशी बोलायला येतात. ऐश्वर्या सुमित्राला विचारत असते की आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांची बेडरूम रिकामी आहे, त्यामुळे मी असा विचार करत होते. तोच लगेच सुमित्रा म्हणून जाते की अगं ती बेडरूम सौमित्रा आणि अवंतिकाला द्यावी असंच ना. अगं ऐश्वर्या अगदी माझ्या मनातील बोलली, अगं मी त्यांना तसे सांगितले सुद्धा. तेव्हा ऐश्वर्याला टेन्शन आलेले असते आणि ती तर विचार करत असते. तेवढ्यात अवंतिका आणि सौमित्र बाहेर येतात. तर ऐश्वर्याचा तो चेहरा बघून अवंतिका मात्र मोठ्या तोऱ्यात विचारते की काय ग ऐश्वर्या, काय झालं, कसला विचार करते. तेव्हा सुमित्रा लगेच अवंतिकाला विचारते की अवंतिका अगं झाले का सर्व सामान लावून. अवंतिका मात्र ऐश्वर्याकडे हसून बघत म्हणते की हो आई अगदी व्यवस्थित लावले. त्यावर सुमित्रा त्या दोघींना म्हणते की आता तुम्ही जावा आहात, त्यामुळे अगदी बहिणीसारख्या राहा आणि हे घर सांभाळा का हो. तर लगेच अवंतिका हो म्हणते खुश होऊन. तर ऐश्वर्याचं मात्र पूर्णपणे एक पोपट बनत असतं. तेव्हा सुमित्रा सारंगला म्हणते की सारंग चल आपल्याला नानांची औषध द्यायची, तू माझ्या सोबत नानांच्या रूममध्ये चल, थोडीशी काही कामं सुद्धा आहेत ते मी तुला समजावते. तर सारंग हो करून सुमित्राबरोबर आत निघून जातो. तेव्हा तेथे फक्त ऐश्वर्या आणि अवंतिका असतात. तर ऐश्वर्या सुद्धा डोक्याला हात लावून आत जायला निघते. तर लगेच अवंतिका म्हणते की ऐश्वर्या, अगं ऐश्वर्या इतका सुंदर मेकअप तू केला, परंतु चेहरा मात्र अगदी पडलेला दिसतो, असे का ग. परंतु मी माझ्या मनाने विचार करून तुला सांगते की दादा आणि वहिनीची रूम तुला मिळाली नाही म्हणूनच तुझा चेहरा पडलेला दिसतो. तेव्हा अवंतिका ही मस्त चुच्चू अशी ऐश्वर्यावर थुकते आणि अवंतिकाला समजावते की अगं कसे आहे की दुसऱ्याच्या स्वतःच्या नसलेल्या वस्तू ह्या हिसकावून घेण्याची तुझी अगदी घाणेरडी सवय आहे, ती सवय ना आता बदलायची, कारण आता या घरात मी आले. अगं तू जानकी वहिनीबरोबर जे काही वागत होती, त्यांना त्रास देत होती, कोणत्या काही डाव खेळत होती,
ते डाव मात्र माझ्याबरोबर तू खेळू नको. अगं मी तर तुला सांगते की तू माझ्या नादी सुद्धा लागू नको, कारण हे बघ मी काही वहिनीसारखी नाही, त्यांच्यासारखं मी काही सहन करत नाही. बस तुला समजून सुद्धा मी घेणार नाही. जशी तू माझ्याशी वागली तशीच मी तुझ्याशी वागणार, अगदी तुझ्याच भाषेत तुला उत्तर देईन. त्यामुळे हे चांगलं डोक्यात लक्षात ठेवायचं. अवंतिकाने खूप छान भाषेत ऐश्वर्याची पूर्णपणे उत्तर देऊन जिरवलेली असते. तेव्हा ही ऐश्वर्या नागिन ही तर काही डौन्स मारणारी असतेच, तर ती अवंतिकाला म्हणते की अगं थोडीशी तरी अक्कल तुझी जरा वापर. अगं गेले 10 वर्षापासून ह्या बाईने हे घर सांभाळ, ज्या 10 वर्षात या बाईनं म्हणजे त्या जानकीने या घरात संसार केला, तर त्या जानकीलाच मी मुळासकट उपटून बाहेर फेकलं. तू तर काय चीज आहे माझ्या पुढे, तुला तर हात सुद्धा न लावता मी अशी मुळासकट उपटून बाहेर फेकून दे. त्यामुळे तुझं हे तोंड आहे ना ते माझ्यासमोर तू उघडायचं नाही, आणि हा जो काही तुझा तोरा आहे ना, हा जो काही हुकूम आहे तो तुझ्या नवऱ्याच्या घरी तुझ्या साम्राज्यात सांगायचा, येथे नाही. अगं 4 दिवस म्हणून तू आलेली आहे ना, त्यामुळे नीट व्यवस्थित एन्जॉय कर आणि आल्या पावली परत 4 दिवसानंतर निघून जा. तेव्हा ऐश्वर्याला मात्र खूप हा स्वतःवर विश्वास असतो. तिला असं वाटत असतं की आपल्या म्हणजे बरोबर कोणी बोलणार नाही, ज्या काही हे चालेल तर या घरात आपलाच हुकूम चालेल. परंतु अवंतिका आणि सौमित्र काही कमी नसतात. अवंतिका तर शांत राहते आणि रागाने त्या ऐश्वर्याकडे बघत असते. तोच तेथे सौमित्र येतो. सौमित्र लगेच ऐश्वर्याला खूप छान उत्तर देतो की आम्हाला या घरात राहायचं किंवा नाही हे आम्ही ठरवू, तुला सांगायची गरज नाही. ऑलरेडी तू बरंच काही ठरवलेलं दिसतं, पण ते सगळं आता विसरायचं. आम्ही फक्त 4 दिवसासाठी नाही आलो, आणि जोपर्यंत दादा वहिनी या घरात परत येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. आणि सौमित्र अवंतिकाला चल आतमध्ये असे म्हणतो, तर अवंतिका रागाने त्या ऐश्वर्याकडे बघत आतमध्ये निघून जाते. तेव्हा अवंतिका ही आतमध्ये आल्यानंतर सौमित्राला विचारते की सौमित्र आता तुझे काही खाली बोललात म्हणजे खरंच आपण दादा वहिनी येईपर्यंत येथे या घरातच थांबायचे. सौमित्र म्हणतो की हो अवंतिका. अवंतिका तू विसरलीस का, आपल्याला जानकी वहिनीनेच येथे थांबण्यासाठी सांगितलेले आहे, त्यामुळे ते या घरात येईपर्यंत आपण कुठेही जायचं नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो पण आपण त्यांचं मन राखण्यासाठी हे सर्व बोललो होतो, आपण ऍक्च्युली खऱ्याने इकडे राहणार आहोत हे मात्र मला माहिती नव्हतं. अरे सौमी तू प्रॅक्टिकल विचार कर, ऋषिकेश दादा किती चिडलेले आहे सुद्धा माहिती आहे, तू एकदा विचार कर. त्यामुळे त्यांचा राग काही इतक्या शांत नाही होणार. अरे सोमी आईंचा सुद्धा गैरसमज दूर होण्यासाठी खूप काही वेळ लागेल, मग ते इतक्यात घरात नाही येणार आणि तोपर्यंत आपण या घरात कसे थांबणार आहोत. आणि ती ऐश्वर्या जर येथे इकडे असणार तर मी येथे नाही थांबू शकत. मुळात त्या ऐश्वर्यामुळे माझी इकडे थांबण्याची इच्छा सुद्धा नाही. 4 दिवसानंतर मी तिला जास्त सहन नाही करू शकत, म्हणून मी तुला सोमी सांगते की मी येथे नाही राहू शकत. तेव्हा सौमित्र रागवतो. सौमित्र म्हणतो की अवंतिका शांत हो. अगं तिचा स्वभाव कसा जरी असला, ती ऐश्वर्या कशाही पद्धतीने जरी वागली तरी आपण मात्र आपला स्वभाव नाही बदलायचा. जानकी वहिनीचा स्वभावाचा विचार करून तू सुद्धा शांत राहायला शिक. तेव्हा अवंतिका म्हणते नाही सोमी माझ्याकडून हे नाही होणार. अरे हे सुद्धा मला समजतं की जानकी वहिनी जे काही म्हणतात ते बरोबर सुद्धा आहे आणि ते मला मान्य सुद्धा आहे, पण मात्र त्या ऐश्वर्याला मी नाही सहन करू शकत. अरे वाद करणं, भांडणं करणं आणि कट कारस्थान करणं हे तिच्यासाठी नॉर्मल आहे, परंतु माझ्यासाठी मात्र मला ते खूप कठीण वाटतं, कारण त्या सर्वाची मला सवय नाही. अरे हे सर्व मला नकोय. मला अगदी मन मोकळेपणाने ही लाईफ जगायची, ते पण तुझ्यासोबत. त्यामुळे आपण इथे राहायला नको, आपण चल मुंबईला परत जाऊया. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो अवंतिका जाऊयात, पण आता नाही. आणि अगदी प्रेमाने तो आपल्या अवंतिकाला समजावतो की अगं दादा वहिनीला आपल्याला या घरात आपल्या दोघांना परत घेऊन यायचं, म्हणून अवंतिका मी तुला सांगतो की आपल्याला हे सर्व येथे थांबून करावे लागणार. आपण हे सर्व असे सोडून नाही जाऊ शकत. अगं या घराबद्दल आई आणि नानाबद्दल आपल्या काहीतरी जबाबदाऱ्या आहेत, मग त्या अशा टाकून जाणं योग्य नाही. आणि या सगळ्याचा विचार करूनच जानकी वहिनीने आपल्याला इथे थांबण्यासाठी सांगितलं. त्यामुळे कितीही जावंसं जरी वाटलं तरी आपल्याला नाही जाता येणार, आणि ते परत या घरात येईपर्यंत आपण मात्र येथेच या घरात थांबायचं. त्यानंतर इकडे ऋषिकेश फ्रेश होतो आणि जेवणासाठी बसतो, परंतु जानकीचं मात्र त्याकडे लक्षच असतं. ती जरी ताटामध्ये त्याला जेवण वाढत असते परंतु ती ऋषिकेशकडे एकटक बघत असते, कारण ऋषिकेशने आतापर्यंत तिला काय झाले ते सांगितलेलं नसतं. ऋषिकेश मुद्दाम जानकीला म्हणजे तिच्याकडे बघत सुद्धा नाही, परंतु तो खुश आहे असंच तिला दाखवत असतो. तेव्हा ऋषिकेश जेवणाच्या म्हणजे बसायला अगोदर देवाला नमस्कार करतो, तर लगेच जानकीचं लक्ष त्याच्या हाताकडे जाते. जानकी अगदी रागाने ऋषिकेशकडे बघत असते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी अगं काय झाले, तू असे का बघतेस माझ्याकडे, कसला विचार करते तू. तेव्हा जानकी म्हणते की हाच विचार करते की तुम्ही पाय घसरून पडलात, अंगाला माती लागलं हे ठीक आहे, पण हातापायांच्या नखात सुद्धा माती जाते, मग काय असे नेमकं काय झाले. तेव्हा ऋषिकेश मुद्दाम तिचं बोलणं टाळतो आणि म्हणतो की जेवण अगदी छान झालं, कारण जेवण सुरू न करण्या अगोदर तो जानकीला हे उत्तर देतो, कारण त्याचं सुद्धा काही लक्ष काय बोलतो याकडे नसतं. तेव्हा
जानकीचे लक्ष मात्र ऋषिकेशकडे बोलण्याकडेच असते की ऋषिकेश काय बोलतो। तेव्हा ती जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, तुम्ही अजून जेवायला सुद्धा सुरुवात केली नाही आणि म्हणतात की जेवण चांगले झाले म्हणून। नेमकं काय चाललं आणि माझ्यापासून तर तुम्ही कधीही काही लपवत तर नाही। तुम्ही जेवणाच्या ताटावर बसलेले आहात, त्यामुळे माझ्यापासून काही लपवू नका। नक्की काय झाले ते मला सांगा। तुम्ही तर नोकरी शोधण्यासाठी गेला होतात, तर काय झाले? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो गेलो होतो, पण आता मात्र मी नोकरीची अपेक्षा सुद्धा सोडली। अगं जानकी, मला आता कोणीही नोकरी नाही देणार। तेव्हा जानकी विचारते की का? तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो की अगं त्या सयाजीरावांनी गावामध्ये खोटी अशी अफवा पसरवली, प्रॉपर्टीसाठी तू जानकी नानांना ढकललेत म्हणून। ते ऐकून जानकीला तर खूप मोठा धक्का बस आणि त्या सयाजीरावांनी सर्वांना धमकी सुद्धा देऊन ठेवलेली आहे की मला नोकरी द्यायची नाही म्हणून। तेव्हा जानकी म्हणते की का पण असं? अहो आपण सर्व घरदार सोडून दुसरीकडे राहायला आलो तरी सुद्धा का आपल्याला ते इतके त्रास देतात? नेमकं त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? का ते सुखाने आपल्याला जगून देत नाही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जाऊन दे जानकी, आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं। आणि ऋषिकेश बोलून जातो की मी तर हातामध्ये माती घेऊन, तर लगेच तो बोलायचं थांबतो। तेव्हा जानकी तोच शब्द पकडते आणि काय ऋषिकेश, नेमकं काय हातामध्ये माती? काय हातात माती? नेमकं तुमचं काय चाललं? हा कसला प्रकार आहे? तेव्हा ऋषिकेशला शेवटी सांगावेच लागते आणि तो म्हणतो की जानकी सर्व काही सांगतो। आणि हे बघ जानकी, अगं जानकी, मी रस्त्यावरून फिरत होतो आणि तेव्हा मला एक कुस्तीची जाहिरात दिसली। जानकी म्हणते की काय कुस्ती? तर ऋषिकेश म्हणतो की हो, 2 दिवसानंतर घुंगराळे जो मैदान आहे ना, त्यावर कुस्तीचा सामना होणार आहे। अगं तिथे फॉर्म सुद्धा मी भरून आलेलो आहोत आणि हे बघ, तुला माहिती आहे का जानकी, अगं त्या कुस्तीचा जो काही सामना जिंकणाऱ्याला 1 लाख रुपयाची बक्षीस आहे। अगं जानकी, आपल्याकडे खरंच वेळ खूप कमी आहे, फक्त 2च दिवसात कुस्ती आहे, त्यामुळे 2च दिवस आपल्याकडे आहे। तेव्हा जानकी विचारते की अहो कसली कुस्ती आणि कसला फॉर्म? 1 मिनिट ऋषिकेश, तुम्ही सरावाला तर गेले नव्हतेत ना? तर लगेच ऋषिकेश हो सांगतो। तेव्हा जानकी म्हणते की काय ऋषिकेश? तर लगेच ऋषिकेश म्हणतो अगं जानकी, कुस्ती खेळण्यासाठी मी फॉर्म सुद्धा भरला आणि माझ्या ओळखीचे एक वस्ताद आहे, मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांच्याकडे मी कुस्तीचे 2 डाव टाकून सुद्धा आलो। तेव्हा जानकी विचारते की अहो कोण वस्ताद आणि 2 डाव टाकले वगैरे, हे काय हे सर्व? अहो ऋषिकेश, तुम्हाला हे सर्व कळतं का? तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, अगं तू माझ्या आयुष्यात येण्या अगोदर कुस्ती तर माझी प्राणप्रिय होती। अगं कोणी जर विचारलं की ऋषिकेश रणदिवे कुठे, तर सर्वांकडे एक उत्तर असायचं, हनुमान मंदिराच्या आखाड्यात। अगं नाहीतर ते कुस्तीच्या मैदानात, त्या लाल मैदानात असायचो। तुला माहिती नाही जानकी, अगं लग्ना अगोदर इतकी बक्षिसं मी जिंकलेली आहेत। आईला जर तू हे विचारलं तर लगेच तो बोलायचं थांबतो, कारण आई हा शब्द म्हटल्यानंतर त्याला सुमित्रा आईचा राग आलेला असतो। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, तो भूतकाळ होता। अहो कुस्ती सोडून तर तुम्हाला 15 वर्ष झाले असतील, अचानक तुम्ही सरावाला गेलात आणि 2 डाव असे टाकून आला, आणि जर तुम्हाला काही उद्या दुखापत झाली तर मग काय करणार आहोत आपण? मी तुम्हाला ही धमकावून नाही सांगत, आणि प्रॅक्टिकली एकदा विचारून बघा, तुम्हाला हे सर्व काही सोपं वाटतं का? अहो याची काय गरज आहे? कुस्ती खेळण्याची काय गरज आहे? तर कशाला हे सर्व करतात? तर लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं हे फक्त करतो तर ते माझ्या ओवीसाठी। तेव्हा जानकी, माझ्या ओवीसाठी ही कुस्ती मी लढायला तयार आहे। परिस्थितीची मी 2 हात तर करतोच, परंतु माझ्या ओवीसाठी, माझ्या नशिबाची सुद्धा लढायला तयार आहे। अगं जानकी, एक वेळेस मी माझ्या आयुष्यामध्ये अंधार हा सहन करेन, परंतु माझ्या ओवीच्या आयुष्यात, तिच्या डोळ्यात मात्र नेहमी आनंदाचा झगमगाट मला बघायचा। ओवीला आवडती तशी दिवाळी मला अगदी थाटात साजरी करायची। ओवीची दिवाळी नक्की मी थाटामाटात करेलच। जानकी तू बघतच राहा, तिचा हा बाप तिच्यासाठी 1 लाख रुपयाचं बक्षीस नक्की जिंकेल। मग ओवी ज्या कपड्यावर, ज्या फटाक्यावर बोट ठेवेल ते मी तिच्यासाठी तिला घेऊनच देईल। हा एका बापाचा शब्द आहे। तेव्हा ऋषिकेची ती जीवाची ओवीसाठीची चाललेली तळमळ बघून जानकीच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येतं। तेव्हा ऋषिकेश मुद्दाम हसून म्हणतो की जानकी, अगं जेवायला डाळ तर वाढशील? तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी येतं। जानकी म्हणते की अहो जेवायला तरी सुरुवात तर करा। ऋषिकेश जेवायला सुरुवात करणार तोच जानकी म्हणते की थांबा। आपल्या हाताने ती प्रेमाने ऋषिकेशला घास भरवते आणि ऑल द बेस्ट करते। तेव्हा ऋषिकेश सुद्धा आपल्या हाताने जानकीला भरवतो आणि तिच्याकडे बघून खुश होऊन हसतो सुद्धा। तेव्हा ऋषिकेशची चाललेली जीवाची तळमळ आणि ते हाल बघून जानकीच्या डोळ्यात मात्र अगदी चटकन असे पाणी येतं। ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटतं। त्यानंतर इकडे रणदिवे फॅमिलीत ऐश्वर्या मात्र ही सारंगवर खूपच भडकते, कारण ती बेडरूम तिला राहायला मिळालेली नसते। सारंगला ओरडते की अहो तुम्हाला माहिती होतं की आपल्याला त्या बेडरूम मध्ये राहायला जायचं, मग तुम्ही आईंसमोर का बोलला नाहीत, का म्हटले नाहीत की आम्हाला ती बेडरूम हवी होती म्हणून? तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो कसे सांगणार होतो मी? अहो आपल्याला बोलण्याच्या अगोदर आईंनी लगेच ती रूम सुमित्र दादा आणि त्या अवंतिका वहिनीला देऊन टाकली होती, मग मी कसा बोलणार होतो? आणि राहून द्या, तुम्ही कशाला इतकं मनाला लावून घेता? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग काय करू?
तुमच्यासारखे मोगिळू आणि गप्प राहू का? तुमच्यासारखं मला वागता येत नाही की काही बोलायचं नाहीच, कशावर रिॲक्ट सुद्धा व्हायचं नाही. आणि सौमित्र भाऊजी खाली जे काही बोलले ते तुम्ही ऐकलेत ना, ते काय म्हणाले. आणि तुमचं तर मात्र या घरात काही कधी म्हणणं नसतं. बाकी जे काही ते बोललेत ना ते मला नाही पटलं, परंतु हे जे काही बोललेत ना ते अगदी पटलं. तुमच्याबद्दल जे काही बोललेत ते. तेव्हा आजी मात्र तेथे असते. तर ऐश्वर्याला चिडलेले बघून आजी म्हणते की अगं गुंडी, किती रागराग करशील ग, जाऊन दे, शांत राहा. तेव्हा ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते. ऐश्वर्या म्हणते की आजी अहो जाऊन द्या, जाऊन द्या काय, अहो घर तर मी सांभाळायचं आणि बेडरूम मात्र त्यांना, कुठला न्याय आहे हा? आणि का सारंग, हे बघा मला ते काही ऐकायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि सौमित्र भाऊजी अवंतिकाला सांगा की आत्ताच्या आत्ता ती रूम खाली करा म्हणून, आणि आपण तिकडे शिफ्ट होतो हे त्यांना सांगा. सारंग सुद्धा ते ऐश्वर्याला समजावत असतो की अगं ऐश्वर्या, तुम्ही त्या रूम साठी किती हट्ट करणार आहात हो? एकतर घरात काही कमी वाद सुरू आहेत का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय नक्की तुम्हाला म्हणायचं काय, आणि तुमचा रोग कोणाकडे आहे? माझ्यावर? मी घरामध्ये भांडणं लावलीत? मी या घराची राखरांगोळी करतेस का? बोला सारंग, अहो मनात काय आहे ते बोला. म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे की जानकी बहिणी दोषी नाही, जे काही आहे ते मी केले, सर्व मी दोषी आहे का? बोला, तुम्हाला जे बोलायचे ते बोला, मी ऐकतेच. म्हणून ऐश्वर्या खूप भडकते. तेव्हा आजी म्हणते की अगं हो ऐश्वर्या, त्याचं म्हणणं तरी एकदा ऐकून घे तू. तेव्हा ऐश्वर्या आजीवरच भडकते की आजी तुम्ही शांत राहा. नवरा बायको मध्ये चर्चा चालू असताना तुम्ही कशाला मध्ये लुडलुड करता सो? तेव्हा आजीवर ओरडलेले बघून सारंगला राग येतो. सारंग सुद्धा ऐश्वर्यावर ओरडतो की ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या कुठे थोडी शांत होते आणि सारंगला पुन्हा ती आपल्या हाताचा बाहुला तयार करण्यासाठी म्हणते, सारंग अहो माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, खरंच तुमचं मन खूप जपते. आणि हेच बघा मी तुमच्यासाठी चहा बनवून आणला की नाही, मग तुम्ही माझ्यासाठी साधी एक बेडरूम सुद्धा नाही मिळू शकत का? तेव्हा सारंग म्हणतो की नाही मिळू शकत, कारण त्या बेडरूम पेक्षा मला सौमित्र दादाचा मान मोठा आहे. ऐश्वर्या तुम्ही समजून घ्या की तो माझा मोठा भाऊ आहे. ऋषिकेश दादा येथे नसताना त्या बेडरूम मध्ये राहण्याचा अधिकार त्याचाच आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, सगळे अधिकार तुम्ही त्यांनाच देऊन टाका. आता बेडरूम तर त्यांनी हक्क गाजवलाच आहे. मग एक काम करा, नानांनी कंपनी तुमच्या नावावर केलेली आहे, मग त्यात जर त्यांनी वाटा मागितला तो सुद्धा तुम्ही त्यांना सहजपणे देऊन टाकणार आहात का? तेव्हा सारंग म्हणतो की हो मी त्यांना सर्व काही देऊन टाकेल. सारंग म्हणतो की तो माझा भाऊ आहे आणि बेडरूमच काय, अगदी त्याने काही जरी मागितलं ना तर हसत हसत मी त्याला सर्व काही देऊन टाक. ऐश्वर्याला काही सारंग बोलून द्यायला तयार नसतो. ऐश्वर्या प्लीज ऐकून घ्या, बेडरूम वरून तुम्ही इतका हट्ट करू नका. अहो ही रूम आहे ना आपली, काही कमी सुंदर आहे का? मग आपण दोघं मिळून यालाच रंगमहाल करूया. त्यामुळे प्लीज हा विषय येथेच बंद करा. आणि सारंग स्पष्ट त्याचे उत्तर आणि त्याचा निर्णय देऊन बाहेर निघून जातो. तर ऐश्वर्याला आणखीन टेन्शन येतं. तर आजी म्हणते की गेला बाई एकदाचा, काय ती तुमच्या दोघांची कटकट कटकट. आणि हे बघ ऐश्वर्या, तुमचं अगदी बरं आहे, कारण आमच्या काळात मात्र आम्हाला अशी स्वतंत्र खोली कधी नसते, तुम्हाला मात्र स्वतंत्र खोली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी प्लीज ऐका, गर्दी येथून कमी करा, तुम्ही बाहेर व्हा. म्हणजे आजीला हाताला धरते. आजी म्हणते की अगं तू मला बाहेर का काढते, मी तुला अशी सांगत होते की अगं एवढासा कोपरा होता आमच्यासाठी, अगं मग त्यात आम्ही राहिलो, केला ना संसार, अगं ऐश्वर्या समजून घे. परंतु ऐश्वर्या आजीचं कुठे ऐकत असते आणि शेवटी ती आजीला बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. आणि आतमध्ये आल्यानंतर जो तो येतो आणि मलाच अक्कल शिकवतो, हे झालं ते झालं, ते करू नको, हे करू नको. म्हणून ऐश्वर्याची खूप चिडचिड होते, तिला खूप टेन्शन येते आणि ती विचार करते की जानकी तर आता घराच्या बाहेर तर गेली, पण ती सौमित्र आणि अवंतिका आले मला पुन्हा खेचण्यासाठी. ठीक आहे कोणी सुद्धा या, पण नाही प्रत्येकाला मी त्यांची जागा दाखवली तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही. त्यानंतर इकडे ऋषिकेश, जानकी आणि ओवी हे एका रूम मध्ये असतात. तर ओवी झोपलेली असते. तेव्हा जानकी मात्र ऋषिकेशचे पाय ही चेपत असते आणि एकदा गरम पाण्यानं म्हणजे पाय असे शेकून घेतले तर बरं वाटेल अशी ती गप्पा करत असते. आणि ऋषिकेश तुम्हाला बरं वाटत असेल की पाय एकदा व्यवस्थित शेकले आणि चेपून सुद्धा दिलेत. ऋषिकेश हो म्हणतो आणि जानकीचे पाय धरतो आणि तो आपल्या मांडीवर ठेवतो आणि आपल्या हाताने तिचे पाय तो चेपून देत असतो. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश काय करतात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं काय करतो म्हणजे, अगं जसा मी आज दिवसभर सराव करून थकलो तर तशीच माझी बायको सुद्धा घरात दिवसभर काम करून घरकाम करून थकली असेल. तेव्हा जानकी खुश म्हणते की ऋषिकेश अहो बास, मी काही थकलेले नाही. आणि ऋषिकेशचे हात धरून ती नमस्कार करते, म्हणजे प्रेमाने ती डोक्याला लावते आणि म्हणते की
आमच्या बायकांना आम्हाला सर्वांची हे सर्व करण्याची सवय असते आणि ऋषिकेशचा मस्त गाल ओढत म्हणते की त्यात जर असं समजूतदार नवरा मिळाला तर मात्र थकवा हा कुठल्या कुठे पळून जात। तेव्हा दोघे खुशून हसतात, पण तेवढ्यात ऋषिकेश असे त्रास झाल्यासारखं करतो। जानकी विचारते की ऋषिकेश काय झाले? ऋषिकेश म्हणतो की काही नाही, अगं वस्तादांनी सराव तर खूप जास्त केलेला आहे, म्हणजे करून घेतला, त्यामुळे जरा पहिला दिवस असल्यामुळे थोडासा त्रास होतो, परंतु आता उद्यापासून मी आता एकटा असा सराव करणार आहे, त्यामुळे हा त्रास मला नाही होणार। आणि तसेही जानकी तो आखाडा खूप लांब आहे, त्यामुळे काही प्रवासाचे पैसे वाचतील आणि येथे जवळच त्या मैदानावर मी जे काही आहे ना तेथे सराव करेल। तेव्हा जानकी म्हणते की काय ते मैदान आणि कुस्तीच्या सरावासाठी? ऋषिकेश म्हणतो की हो। तेव्हा जानकी म्हणते की अहो काय बोलतात ऋषिकेश, ती जमीन किती खडकाळ आहे, कुस्तीसाठी ती चांगली नाही, तेथे तुम्ही सराव करणार का? नको, तेथे तुम्हाला व्यवस्थित सराव नाही करता येणार। जानकी ऐकायला तयार नसते। जानकी म्हणते की पैसे गेले तरी चालतील, परंतु तुम्ही त्या वस्तादांकडेच ह्या सरावासाठी जा, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला ऐकावे लागेल। आणि का करायचं हे सर्व, कशासाठी? तेव्हा ऋषिकेश ओवीकडे बघतो आणि ओवीसाठी करायचं असे जानकीला सांगतो। अगं मी आपल्या ओवीसाठी हसत हसत काही सुद्धा सहन करायला तयार आहे, काही होणार नाही म्हणून तो जानकीला समजावतो। तेव्हा ओवीला जाग येते। ओवी म्हणते की आई, जानकी म्हणते की हिची परत झोप मोडली असेल म्हणून ती ओवीला धरते। अगं ओवी बाळा काय झालं? तर ओवी म्हणते की आई अगं येथे खूप गरमतं, मला व्यवस्थित झोप नाही लागत। तेव्हा जानकी म्हणते की ओवी बाळा इकडे ये, म्हणून ती ओवीला आपल्या मांडीवर घेते। तेव्हा ओवी म्हणते की आई अगं मगाशी सुद्धा तुम्हाला थोपटलंस, परंतु मला झोपच लागत नाही, एक रात्र तरी येथे नीट झोप लागणार आहे का मला? एकतर चटईवर झोपून माझी पाठ दुखते, मग कशी मला शांत झोप लागेल? जानकी म्हणते की अगं लागेल, इथून पुढे काय तर अनेक रात्री तुला अशी शांत झोप लागेल, म्हणून तू ओवीला चल म्हणते। तर ओवी विचारते की आई अगं तू मला कुठे नेते? तेव्हा जानकी खूप प्रेमाने समजावत म्हणते की अगं अशा ठिकाणी की जेथे तुझ्या एशीपेक्षा छान असं थंड वारा असेल आणि तुझ्या डोळ्यासमोर एक असं छान दृश्य असेल आणि ते दृश्य छान असं डोळ्यामध्ये साठून तुला मस्त अशी झोप लागते। तेव्हा ओवी म्हणते की अगं आई नक्की तरी कुठे? म्हणून ओवी, ऋषिकेश आणि जानकी हे छतावर झोपायला येतात मस्त अशी चांदण्या रात्री अंगणामध्ये। तर लगेच ओवी खुशून विचारते की आई अगं पण आपण असे अंगणात का झोपायला आलो? जानकी खुशून ओवीला म्हणते की ओवी का ग, अगं तुला छान अशी गार थंड हवा नाही लागत का? अगं ओवी तुला तुझ्या छान एशीची आठवण होत होती आणि हे बघ ओवी, हे बघ ना रिअल्स असे स्टार्स म्हणजे आकाशातील चंद्र तारे हे अगदी खरे आहेत, तुला मात्र त्या गोष्टीतील आणि त्या पोस्टरवर असलेली चंद्र तारे बघण्याची सवय होती, परंतु आज मात्र तुझ्या डोळ्यासमोर ही चंद्रतारे अगदी खरे आहेत। त्या रेडियम ताऱ्यापेक्षा हे बघ एक किती छान असे चमचमणारे तारे, त्यांचे किती सुंदर ते आकर्षक, हे अगदी रिअल म्हणजे फिलिंग्स आहेत, अगदी रिअल, फॉल्स नाही, अगदी खरं खरं। तेव्हा ओवी सुद्धा ते सर्व चंद्रतारे आणि आकाशातील तारे बघून खुश होते। आई हे स्टार सुद्धा किती सुंदर दिसतात ना? तर जानकी म्हणते की हो बाळा, आणि ती ओवीला छान अशी गोष्ट सांगते की देवबाप्पा छान अशी ताऱ्यांची रात्री उधळण करत असत आणि पहाट झाल्यानंतर त्याची आई त्याला येऊन सांगते की चल सर्व काही पसारा आवरून घे, म्हणजे लगेच देवबाप्पा सर्व काही पसारा आवरून घेतो। तेव्हा ओवी म्हणते की देवबाप्पाची आई सुद्धा माझ्या आईसारखीच आहे, सारखी ओरडत असते की पसारा आवरून ठेव। तेव्हा ऋषिकेशला खूप हसायला येतं, तो मोठमोठ्याने हसतो आणि ओवीला सुद्धा खूप हसायला येतं। तेव्हा त्या दोघांना हसताना बघून जानकी सुद्धा खूप खुश होते आणि हा भाग येथे संपतो। तेव्हा आकाशातील ते चंद्रतारे बघत असताना ओवीला ही जानकी ध्रुवतारा दाखवते आणि तो ध्रुवतारेची गोष्ट काय आहे तर ती आपल्या ओवीला सांगत असते, कारण भगवान विष्णूंनी आपल्या ध्रुव ह्या ताऱ्याला कधीही आकाशात न ढळणारं म्हणजे अगदी स्थिर राहणारं स्थान दिलं, असा तो असतो ध्रुवतारा, ज्याची जागा नेहमी स्थिर असते। मग ओवी याचा अर्थ काय होतो की आपला कितीही कोणी अपमान केला तर आपण पेटून उठायचं, आपलं असं अढळ स्थान निर्माण करायचं की जेथे आपल्याला तिथून कोणी उचलून फेकून देऊ शकणार नाही। तेव्हा ऋषिकेशला जानकीच्या या म्हणजे बोलण्याने आणि या कानमंत्राने खूप अशी प्रेरणा मिळते। तो म्हणतो की खरंच अशा परिस्थितीत सुद्धा पॉझिटिव्ह कसं राहायचं ही जानकी तुझ्याकडून शिकावं। तर जानकी, ऋषिकेश आणि ओवी तर खूपच खुश असतात। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।